ताई मावशी, मी पूजा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजची भन्नाट आणि झणझणीत रेसिपी ही भरलं वांगं. सोप्या पद्धतीत पटकन होणारं. नक्की ट्राय करा. इथे कुठले जास्त मसाले नाही का जास्त बाहेरचं कोणतं साहित्य नाही. घरच्या साहित्यात भन्नाट रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर कधी कधी असं वाटतं ना की आपल्याला काहीतरी झणझणीत आणि चविष्ट खावंसं वाटतं, पण घरात जास्त भाज्या नसतात किंवा काही भाज्या असल्या तरी त्या खायची इच्छा होत नाही. अशा वेळी आपल्या फ्रीजमध्ये असलेली छोटी वांगी घ्यायची आणि मग माझ्या पद्धतीने झटपट कुकरमध्ये रेडी करायची. तर यासाठी मी भरलं वांगं घेतलं, त्याला कट केलं. बघा, किडे आहे का बघायचं, पाण्यात थोडंसं मीठ टाकायचं. वांगे हे काळी होत नाही. या भरल्या वांग्याची खासियत म्हणजे यात जास्त बाहेरचे मसाले वापरायची गरज नाही. घरात जे साधे मसाले असतात त्यातच हे भरलं वांगं इतकं चविष्ट तयार होतं की एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल. झणझणीत मसाला मस्त वांगी ही रेडी केलेली आहे. बघा, इथे मी जास्त मसाले नाही, भाजलेले शेंगदाणे, भाजलेलं खोबरं आणि आलं, लसूण आणि जिरं, कोथिंबीर एवढ्याच साहित्यात बघा लाजवाब, चटकदार, तर्रीचं भरलं वांगं इथे रेडी होतं. हे पूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं, मिक्सरला हे वाटण रेडी करायचं. बघा, हिरवंदार वाटण इथे रेडी होतं. बघा, झालं ना आपलं वाटण रेडी. हे वाटण एका प्लेटमध्ये काढायचं, एक साईड काढायचं पूर्ण वाटण. बघा, ही रेसिपी माझ्या पद्धतीने तुम्ही केली ना तर करतच राहाल. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्ही भरलं वांगं आवडीने खात असाल तर माझी ही पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा. मला खात्री आहे की तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आणि मग तुम्ही हीच पद्धत नेहमी वापराल. तर चला, हिरव्या वाटणामध्ये थोडंसं लाल तिखट, जिरे पावडर, हळद, धने पावडर, थोडेसे तीळ आणि मीठ टाकायचं. हे असंच कोरडं वाटण एकत्र मिक्स करायचं. असंही तुम्ही पोळीसोबत खाल्लं ना मीठ टाकून तरी हे वाटण खूप छान लागतं. तर वांग्यात भरल्यावर त्याची चवच दुप्पट होते. बघा, थोडंसं मीठ टाकायचं आणि एकत्र करून घ्यायचं ते हाताने. त्यात चव वेगळीच येते बरं. नक्की ट्राय करा. व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनला आहे, त्यामुळे नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे रेडी झालेलं वाटण भरल्या वांग्यामध्ये भरायचं. आमच्याकडे असे वांगे मिळतात. तुमच्याकडे कोणते वांगे मिळतात ते मला नक्की सांगा. मला तर ते काळे चटकदार पर्पल कलरचे वांगे खूप आवडतात. तर काही ठिकाणी मिळतात, काही ठिकाणी मिळत नाही, म्हणून हेच वांगे होते. म्हणून याच वांग्यात मी अतिशय उत्तम भरलं वांगं माझ्या पद्धतीत रेडी केलेलं आहे. चला, कुकर ठेवू, त्यामध्ये तेल टाकू. तेल तापल्यानंतर जिरे, मोहरी आणि तिळाची फोडणी देऊ. यात कढीपत्ता टाकला तरी चालते, माझ्याकडं नव्हता म्हणून मी फोडणीत वापरलं नाही. बघा, भरलेलं वांगं एक एक करून त्यामध्ये टाकायचं. दोघा तिघांसाठी मी एवढे वांगे वापरले आहे. जास्त तुम्हाला वांगं बनवायचं असेल तर जास्तही घेऊ शकता. बघा, सगळे वांगे मी यामध्ये ॲड केलं, थोडंसं हलवून घेतलं हलक्या हाताने. तेलामध्ये एकत्र करायचं आणि कुकरचं उलटं झाकण 2-3 मिनटं यावर ठेवायचं. 2-3 मिनटानंतर छान थोडेसे वाफले जातात आपले वांगे. बघा, 2-3 मिनटानंतर छान असे वाफले. त्यामध्ये वरून लाल तिखट, गोडा मसाला, हळद, धने पावडर, जिरे पावडर टाकायचं झणझणीत होण्यासाठी. तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. आणि आपण जे वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला रेडी केला होता तो त्यामध्ये ॲड करायचा आणि पूर्ण एकजीव करायचं. बघा, भरलं वांगं खूप सोप्या पद्धतीत आणि 10 मिनटात होणारं. नक्की ट्राय करा. हे वांगं तुम्ही कढईत किंवा गंजात केलं ना तर तुम्हाला वेळ लागेल. पटकन आवडीची रेसिपी आपल्याला खायची असेल तर झणझणीत झटपट होणारी ही वांग्याची रेसिपी पटकन कुकरमध्ये होते. नक्की ट्राय करा. बघा, थोडंसं पाणी ॲड करायचं, पुन्हा हलवून घ्यायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि कुकरचं झाकण लावायचं. 2 शिट्ट्यामध्ये झटपट आपलं भरलं वांगं इथे रेडी होते. बघा, 2 शिट्ट्या चांगल्या होऊ द्यायच्या. आणि हो ताई मावशी, तुम्ही भरलं वांगं कशा पद्धतीने बनवता आणि तुम्हाला भरलं वांगं भाकरीसोबत, पोळीसोबत की भातासोबत खायला आवडते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतात. नक्की मला सांगा. तुमची पद्धत बनवण्याची कशी आहे तेही मला सांगा. बघा, 2 शिट्ट्या झाल्या आणि रेडी झालं. बघा, झणझणीत, अप्रतिम, दिसायलाही खूप सुंदर, चटकदार भरलं वांगं. मग हे वांगं आपण काढून घेऊ. बघा, आहे ना दिसायला सुंदर. जसं दिसायला सुंदर ना तसं खायलाही खूप अप्रतिम झालेलं आहे भरलं वांगं. हे मी भातासोबत आणि भाकरीसोबत खूप आवडीनं खाल्लं. माझ्या मुलांनाही खाल्लं आणि कारभाऱ्यांनाही मी टिफिनमध्ये दिलं. झाली ना झटपट ही रेसिपी.
भन्नाट आहे ना. घ्या खाऊन मग. आवडली का तुम्हाला? बघा, कैरीसोबत मी याचा ताव मारला बरं आणि झटपट पटकन पोळ्या टाकल्या आणि माझ्यासाठी एक भाकर टाकली. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चांगल्या झणझणीत रेसिपीसोबत.